तर आज मॉम स्पेशल असल्यामुळे आपण आपल्या मम्मींनाही बोलूया. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तर आज आपण चॅलेंज करणार आहोत. बेसिकली आपण एक चॅलेंज करणार आहे, त्याच्यामध्ये एक गेम पण आहे, तर तो दीदी सांग. तर आज आपण करणार आहेत मॉम स्पेशल हुज मॉम्स फेवरेट चॅलेंज. तर आम्ही तिघांमधून मम्माचं फेवरेट कोण आहे ते आपण आज आपल्या सगळ्यांना कळेल. तर स्टार्ट करायचं. चला स्टार्ट करूया. तर सगळ्यात जास्त आळशी कोण आहे? एक सांग का, उठायला आळस पण आळस येतोय, उठायचं आळस, आंघोळीचं आळस. सेकंड, हु वॉचेस द टीव्ही मोस्ट? सगळ्यात जास्त टीव्ही कोण बघतं? कसं असतं, आमचं जर टीव्हीचा वॉचवर बघितला, आम्ही किती बघितलंय तर आमचा कधीच संपत नसतो. आमचा 24 तास टीव्ही सुरूच असतो. हा, आणि तसं बघायला गेलं तर हे सगळे पण माझ्यासोबत येतात टीव्ही पण बघण्यासाठी. सगळ्यापेक्षा जास्त तू बघतीस. असू दे. थर्ड खेळण्यामध्ये टाइम घालवते, तू टीव्ही मध्ये घालवते. बर 10th चालेल तरी नाही. बर हु स्पेंड्स मनी मोर? कोण करते जास्त पैसे? ए मी कधी आर्या जास्त करते. मी कधी आर्या सगळ्यात जास्त खर्च करते. पिझ्झा खायला जास्त खर्च असतो. पिझ्झा बर्गर खायला जास्त पैसा नसतो, सगळ्यात जास्त हे जास्त. खरं वाटतं लाज. चोकोला 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 चोकोला. Question वाच. Who is the naughtiest? नॉटीएस्ट माझे हे मार्तंड आहे. Of course. तर मी नाही, हे आहे. हा, खरं तर मार्तंड आहे जास्त बघायला गेलं तर मम्मी मार्तंडला एकदा असू दे. तुझी इच्छा आहे म्हणून. हा ना मार्तंड. तर नेक्स्ट क्वेश्चन, हु इज द क्राय बेबी? सगळ्यात जास्त कोण रडतं? तर आय गेस मला वाटतं सगळ्यात जास्त आर्या रडते. चला, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, Who's usually starts an argument? तर सगळ्यात जास्त भांडणं आमच्याच घरात होत असतील असं मला वाटते. आणि आमचे खूप सारे रील्स पण आहेत ह्या सगळ्या भांडणाला arguments कारण हीच असते. नसते. तिनेच लावून देते सगळ्याचं भांडण. नसते. पण स्टार्ट मी करत नाही आर्ग्युमेंटला. आय गेस स्टार्ट आर्या करते. नाही. आर्याच आहे ना म्हणजे. घाला आर्याला. आर्ग्युमेंटला स्टार्ट अशी होते, हुज मोस्ट डिमांडिंग? सगळ्यात जास्त डिमांड कुणाची असतात? डिमांड तर ह्याची असते जास्त, पण पुरवावी लागते तिची. तसं काही नसते, ते सगळ्यांचे हर एक घरात असताना सगळ्यात लाड मोठ्या बहिणीचा असतं. आणि मग ते नुसते आग पेटवते. काय करणार? बाकी नुसते रडत राहते. तसं काय नाही, सगळ्यांच्या हातात बरोबरीने पुरवले जातात. तरी पण बरं. जास्त पुढचा हाट एकदा पुरवला जाईल, आपण त्याचा व्हिडिओ सुद्धा शेअर करू तुमच्या सगळ्यांसोबत. बर, Who's most likely to commit a crime? सगळ्यात जास्त क्राईम केल्यानंतर किंवा काही केल्यानंतर कमिट कोण करते की हो मीच केले म्हणून? ह्याचा जास्त विचार करावा लागतो. कारण जेव्हा आपण मम्मी पप्पा बाहेर जातात काय हॉस्पिटल वगैरेला, तेव्हा आम्ही टीव्ही बघतो ना, मग आल्यावर विचारतात टीव्ही बघितला ना, तर आम्ही पहिला म्हणतो हा अभ्यास तर केला, पण थोडा थोडा त्याच्यासोबत टीव्ही पण बघितले. हु इज केअर ऑफ ॲनिमल्स द मोस्ट? दीदीच, कारण तिने हर एक प्राणीला भीते. सगळ्यात जास्त कोण घाबरतं ॲनिमल्सला? तर हे मला माहिती. अरे ह्या साईडला बघल की. हॅपी वाचण्याला पुढचे येतो प्रॉब्लेम. चला पुढचा प्रश्न वाचूया. हु इज द बेस्ट कुक? तर
माझ्याने आपलं टाईप होईल, पण कसं आहे बघा तुमच्या कारण आमच्यात दोघं जास्त चांगले कुक आहेत. मग मी माझा तर प्रश्नच येत नाही, पण मार्थन खूप छान कुक आहे, सगळ्यांना माहिती नसेल. आणि सर्वात पहिला आपला शॉर्ट मार्थनच्या कुकिंगवर होता, तोही जाऊन चेक करा. खूप छान व्हिडिओ आहे, तुम्ही खूप हसताल. आणि आर्या तर खूप चांगली कुक आहेच, तर कसं आहे ते आता मला माहित नाही. अरे खूप छान cook. पण माझं एक रोज गोष्ट सांगू, खूप माझा म्हणल्यावर फक्त चहा छान करतो. हू इज द मोस्ट फूडी? दीदीच. कारण आम्ही सगळे आहोत, पण सगळ्यात जास्त आणलं तर हिनंच येते. नाही सगळेच. सगळेच, पण आता मेन सगळ्यात पहिल्या दीदीनं सुरुवात केली, मग आम्ही तिचं फॉलो केली. पिढीनुसार फॉलो करतात. तर मग काय आपले डिसिजन काय, तर ह्यामध्ये माझी इच्छा आहे कुणाला काही देऊ नये, फक्त मार्थनला एकदा. कारण मार्थनचे चान्स कमी येत आहेत असं मला वाटतंय, त्यामुळे आपण मार्थनला जास्त चान्स देऊ बुडवायचे. माझं पुढचं येस, पुढचं क्वेश्चन. Who is short tempered? तर मला वाटतं शॉर्ट टेम्पर्ड आर्याच असेल, कारण आमच्या तिघांमधून सगळ्यात जास्त राग आर्याला येतो. माझा डिसिजन बरोबर होता. तर तर काय करणार? तुला पण येतोय पण थोडा कमी. थोडा कमी येतोय बा. हू कॅनॉट स्टे विदाउट मोबाईल और इंटरनेट? दीदी म्हणजे हे पण येतं त्याच्यात, सगळे टॅब घेऊन बसतो अभ्यास कर म्हणजे, पण सगळ्यात जास्त दीदीच येते. सगळ्यात जास्त टॅब आर्याजवळ असतो. 10वी चालू आहे तरी पण ते टॅब बघते, म्हणजे विचार करा. लुडो खेळते. ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात भावा. ती पण उडवते. आर्या मम्मीला हळूच खून व्हायले. तिला परत हिला बघेन. पण लय बघते. हा, मग तिला पण तिला पण करू. हा Who help mom most of the time? तर माझ्या आणि मम्मीला तुला सगळ्यात help जास्त कोण करतं सगळे? मार्थन अजिबात करत नाही. करतो. नाही करत. रात्री पप्पा आले ना, आम्ही न्यूज लावतो ना, त्यामुळे असं त्याला काही काम सांगितलं नाही, 5 मिनिट म्हणून तिथं सोफ्यावर जाऊन बसतो. त्यामुळं कधी नाही. आर्या सगळ्यात जास्त करते, आज कळालं. काय करणार? हो का? कर्तव्य असतं हे मधल्या बहिणीचं. मोठ्या बहिणीचं खाऊन सुंदर आहे. असं काही नसतं, मोठी बहीण सगळ्यात जास्त कर्तबगार असते. पुढचा हो ना, क्वेश्चन. त्यामुळे तर टॅबच हातात आला. हु इज द मोस्ट मम्माज गर्ल और बॉय? म्हणजे Girl एक slash चांगला boy. अर्थ, मम्मीची चमची कोण आहे? चमची नाही, पळी. पळीकडे काय म्हणायचं ते म्हणा. चमचा माझी पळी लावणारी अलीकडे. पोरगी कोण आहे? रसायन तरी सगळ्यात जास्त माझ्या मात्र छंद जाणे दीदीच. नाही, माझ्या हो. तरी मारतात असेल. चमचा, काही जरी पळी आणि चुकीनं कढई. फोड झाली तर ते आम्ही सगळ्यात सांगायच्या अगोदर हिनं मम्मीला सांगितली. काय नाही, छान वाटतं ना असं लहानपणी काढायला असं. मी तर म्हणणार मम्मीची चमची नाही, मम्मीची काडी लावणारी पोरगी. मला चला, शेवटचा आहे आता हा. त्यामुळे आपण इथेच संपवतो.